गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, इतर साहित्यासह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त, 4घांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. करवीर तालुक्यातील जैताळ येथून विनापरवाना बेकायदा एक गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस व इतर साहित्यासह एकूण 1,05,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. एकूण 4 इसम अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो श्री महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना इसम नामे अक्षय सुतार, अजिंक्य सुतार, दोघे राहणार आपटेनगर कोल्हापूर यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असून ते दोघे दिनांक 17/7/2024 रोजी कोल्हापूर ते इस्फूर्ती जाणाऱ्या रोडवर जैताळ तालुका करवीर गावच्या हद्दीत हॉटेल सासूरवाडी समोर विक्री करण्याकरिता येणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार विनोद चौगले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे, रोहित मर्दाने असे जैताळ तालुका करवीर येथे जाऊन सासूरवाडी हॉटेलच्या आसपास सापळा लावून अक्षय सचिन सुतार वय 20 राहणार ज्योतिबा मंदिर जवळ आपटेनगर कोल्हापूर, अजिंक्य अनिल सुतार वय 22 ज्योतिबा मंदिर जवळ म्हसवे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर यांना त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीची पिस्तूल व एक जिवंत राऊंड तसेच एक्सेस मोपेडसह पकडले आहे. त्यांच्याजवळ मिळून आलेला एकूण 1,05,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ मिळालेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत राऊंड असा मुद्देमाल पवन कांबळे राहणार आपटेनगर कोल्हापूर याने विक्री करण्यासाठी दिला असून त्याने ऋतुराज इंगळे आपटेनगर कोल्हापूर यांच्याकडून घेतले होते व ऋतुराज इंगळे याने अमोल खंदारे सुर्वेनगर कोल्हापूर यांच्याकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेतला असता पवन धोंडीराम कांबळे राहणार ज्योतिबा मंदिर जवळ आपटेनगर कोल्हापूर, अमोल सुरेंद्र खंदारे प्लॉट नंबर 7-8 महावीर इंग्लिश स्कूल समोर सुर्वेनगर कोल्हापूर हे मिळून आल्याने त्यांना देखील ताब्यात घेतले आहे. नमूद इसमाच्या विरुद्ध इस्फूर्ली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास इस्फूर्ली पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे फौजदार संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार विनोद चौगले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे, रोहित मर्दाने यांनी केली आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे.